सावधान, झिप लाइनिंग करताय? क्षणाचं धाडस बेतेल जीवावर. झिप लाइननं आयुष्य संपलं. ये जिंदगी न मिलेगी दोबारा असं म्हणत तरुणाई काहीतरी थ्रिलिंग करण्याच्या मागे नेहमीच असते. कधी वेडधाडस म्हणून तर कधी सोशल मीडियाच्या लाईकसाठी तरुणाई जीव धोक्यात घालते. असाच प्रकार पुण्यातल्या तरुणीसोबत घडलाय. पुण्यातल्या वॉटर पार्कमध्ये तरल अटपाळकर ही आपल्या कुटुंबासोबत फिरायला आली होती. काहीतरी धाडसी करायचं म्हणून तिनं जीप लाइनिंग करण्याचं ठरवलं आणि नियतीनं तिथंच घात केला. जीप लाइनिंगच्या वेळी रोपवर असताना तरलनं सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोप रेलिंग न झाल्यानं तरल लोखंडी स्टूलवर उभी राहिली. जमिनीपासून हे अंतर 30 फुटांचं होतं. दुर्दैवानं स्टूलवरून तरलचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. त्यातच तिचा मृत्यू झाला. राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट अशा स्वरूपाचं एक रिसॉर्ट होतं, जिथे मध्ये एका झिपलाईनमध्ये एक 28 वर्षीय तरुणीचा शुक्रवारी दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यामध्ये आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आम्ही काल रात्री त्यामध्ये गुन्हा दाखल केला. ह्यामध्ये 7 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा नोंदवला आहे. तरलच्या मृत्यूनंतर आता अनेक सवाल उपस्थित झालेत. रिसॉर्टवर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी मुळातच झिप लाईन सारखे साहसी खेळ रिसॉर्टमध्ये ठेवण्याची रीतसर परवानगी आहे का? त्यासाठी रिसॉर्टनं सुरक्षेची सर्व खबरदारी घेतली होती का? याची चौकशी होणं गरजेचं आहे. यासह असे साहसी खेळ असलेल्या सगळ्याच रिसॉर्टची तपासणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही जात असाल तर स्वतःची काळजी घ्या. नसतं धाडस करू नका. सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.